त्यांचा पण त्या ठिकाणी झालेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, संत शिवालाल महाराज, संत बसवेश्वर महाराज, भगवान बिरसा मुंडा. मला जर तुम्ही पावडर लावलं, फिरायला लावली तुम्ही भूतासारखं दिसत की नाही. याच्या गाडीमध्ये फिरायला लावली, पावडर गाडीतून उतरायच्या पहिले लोकांमध्ये काय धंदा लावला दाखवायचं, तुला पाहायला यायला आहे काय आधी काय नाही म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी विचार करावा. आज माधवराव पाटील हा खाणार कोणी नाही, मी जे बोललो तो त्याचा उलट म्हणजे वंशाचा दिवासा लाल हो. आज तेच बोलतो तुला मी काय ते का नागेश पाटील हो का? बोलायचं बोललो नाही, बोलायचं बोललो नाही, बोलायचं बोललो नाही. आता ह्याच नागेश पाटलांना तुम्हाला सांगतो कळमनुरीमध्ये जाऊन संतोष मांगरला मतदान करा म्हणून सांगायचं. मोबाईलमध्ये आला आला काय म्हणतोय तो पट्ट्या? वांगरला मतदान करा. येळ दया कोणच खासदार केलं आणि पुन्हा अजून व्हिडिओ काढतो की मी असं म्हणलोच नाही. आज तू म्हणला की नाही? ही पॉलिसी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काल परवा संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा दलाल तो कुठेतरी नांदेड आला होता. तिथं आमच्या नागेश पाटलाला पोलिसांना आलं. मला ओळखीत नाही मी कोण, दोन शब्द इंग्रजीमधून पाठ करतोय. जर या खासदार झालेल्या माणसाला साधा पोलीसवाला, पोलीस कॉन्स्टेबल एखादा तुम्हाला सांगतो त्याला ओळखीत नाही, तू सरळ बाजूला म्हणता तर मला सांगा मी त्याची कापली आपण मतदान केलं. मला सांगितलं निवडून आल्या सुभाष वाटते मला कामच केलं नाही. एवढं मतदान कुठला घेतलं म्हशीकडे कोणी ठेवीत नव्हतं. आजची उपमान तुला जे टीव्ही घेतल्या होत्या 10-5 म्हशी लावल्या होत्या. येऊन रोज मला नागेश पाटील सांगायचं साहेब जाफराबादी 6 लिटर साहेब पुरा म्हशी जर घेतल्या तिला 5 किलो जर खंडी दिली तर ती कमी नाही 8 लिटर दूध देते. आपली डेअरी टाकलीच आहे. कोणी कोण मला दिसून असते म्हणजे काय पाया कोणाची अशी परिस्थिती तुम्हाला आता लढता 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 तुम्हाला आम्ही चालू लक्षात. हे 2 लोकप्रतिनिधी असते. एक मी तुम्हाला सांगतो यांच्याकडनं कुठली विकासाची अपेक्षा तुम्ही करू नका. पैसे खाणारे हे माणसं, टक्केवारी खाणारे हे माणसं, हप्ते घेणारे हे माणसं, कार्यकर्त्याला काम देतं, कार्यकर्त्याला 10% 15% खाण्यात तुम्हाला लाज वाटत नाही. 20 वर्ष सुभाष वानखेडे पदावर होता. एखाद्या कार्यकर्त्याला सांगा 1 रुपया सुभाष वानखेडे कोणाला घेतला. एखाद्या हिमतात आमच्या एखाद्या व्यापाऱ्याने सांगावं की सुभाष वानखेडे आम्हाला एखादा रुपया कधी मागितला किंवा आमच्याकडून संतासामातून सुभाष वानखेडे घेतला. हे पट्ट्याने केलं लक्षात. तुम्हाला सांगतो सकाळ बघून संध्याकाळ म्हणतो पैसा 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 पैसा. म्हणून मी म्हणतो की माझा एवढा पैसा तुम्ही जमा करायले एक 2 बोल तरी नाही.
पोरगीच आहे. खऱ्या अर्थाला माझा प्रश्न असा होता, त्याला सुरू केलं बघा, असं झालं तसं झालं. कोणीतरी तुम्हाला सांगतो सहानुभूती मिळत का? कुठल्या तरी एखाद्या प्रश्नावर आम्हाला 4 लोकांचे मन परिवर्तन होऊन आम्हाला मतदान करतील का? हा क्यूल आणि प्रश्न तुम्हाला सांगतो या ठिकाणी